हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आम्ही कसे आहोत हे विचारताय. आम्ही कसे आहोत बघा. रोज एक समस्या आणि त्याच्यावर उपाय हा आम्ही काढायचा. हे आमचं आयुष्याची सुरुवात आहे. हे बघा, अगदी डोक्यावर हे असं मारावं काय हो, एवढं होल पडलं इथे, त्यात पस भरलेला आहे. हे बघा, सगळ्या तोंडावर त्याच्या रक्त, सगळं रक्त आहे तोंडावर. 3-4 महिन्याचं पिल्लू आहे ते. कुणाचं काय बिघडवलं? कारण आता असं वाटतं ना, समोर येईल ते करत राहायचं, बोलण्यात अर्थ नाही. कारण याचा न्याय ज्या दिवशी परमेश्वराने ठरवला ना, तो न्याय लगेच व्हायला पाहिजे. तेव्हाच जर काही सुधारले तर सुधारले, नाहीतर मग हे बघा, का ह्या दुनियामध्ये अशी माणसं आहेत. एवढं रक्त इथपर्यंत आलेलं आहे. एवढं रक्त आहे, दिसत असेल तुम्हाला. ही पद्धत आहे का? करणार काय? काही नाही करत आहे आता मी, काही नाही करत. पुसून काढते. कधी कधी ह्या बाबतीत मी स्वामींना बरोबर खूप भांडते. मी स्वामींबरोबर, स्वामी का हो असं? हे जेव्हाचं तेव्हा जर न्याय केला ना, तर कदाचित हे प्रमाण कमी होईल. पण काय होतं, न्याय उशिरा होतो ना. होतो न्याय, होतो नाही असं नाही, न्याय हा 100% होतो. पण तो लगेच झाला तर त्याचे काहीतरी परिणाम दिसतील. काही सुधारणा झाली तर झाली. आता नाही, याच्यावर हा पस भरलेला आहे सगळा, इथे हे सुजलेलं आहे. स्वामींना विचारते, स्वामी आहात कुठे हो तुम्ही? हे करता करता मी स्वामींचा एक अनुभव सांगणार आहे सगळ्यांना. आपण म्हणतो स्वामी आहेत का? अहो, स्वामी आहेत, पण ते कधी कसे कुठे भेटतील सांगता येत नाही, कोणत्या रूपामध्ये. होळीच्या दिवशी मी सेवा करत असताना जे स्वामींचा मी जाप करत होते, आणि त्यात तो जाप करता करता अचानक असं जाणवलं, पटकन डोळे मिटलेले होते, जाणवलं माझ्या बाजूला येऊन कोणीतरी उभा आहे. आणि माझ्या तोंडून पटकन निघालं, स्वामी तुम्ही आहात ना? त्या क्षणी आता हे सांगताना हे अंगावर शहारे आले, असे अंगावर शहारे आले, आणि डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी वाहत होतं. ए बाबू, इथे औषध लावायचं, ये. खरोखर हा म्हणजे पहिला अनुभव स्वामींच्या बाबतीत. म्हटलं स्वामी आले होळीला आशीर्वाद द्यायला, आणि स्वामींचा मी जाप करत होते. खरोखर लक्षात राहील असा तो अनुभव.
म्हणजे दिसलं, मला पटकन जाणवलं माझ्या बाजूला आहे कोणीतरी. आणि स्वामींचं नाव घेतल्याबरोबर, स्वामी तुम्ही आहात ना म्हटल्याबरोबर अंगावर शहारे आले अगदी. पण स्वामींना मी असं नाही म्हटलं की स्वामी तुम्ही आता आलात तर जाऊ नका. नाही, स्वामींना जाणं गरजेचं आहे, कारण माझ्यासारखे असे या जगामध्ये किती भक्त आहेत स्वामींचे. त्यांना सगळ्यांना स्वामींची गरज आहे. तर आपण स्वामींना बांधून नाही ठेवू शकत आपल्या स्वार्थासाठी. आपल्या हाकेला स्वामी धावून येतात ना, बस तेवढंच खूप आहे. फक्त स्वामींनी आमच्या सोबत राहावं, सोबत आशीर्वादाच्या रूपात. त्यांनी समस्या येतील त्यावेळी आम्ही जेव्हा स्वामींची आठवण करतो तेव्हा स्वामी परीक्षा पण खूप घेतात. नाही असं नाही, स्वामी परीक्षा खूप घेतात. पण त्यात पण कधीतरी आम्ही खचले पण जातो आणि पुन्हा नव्याने उभं राहायला आम्हाला स्वामी शक्ती देतात. थांब बाबू, बाबू थांब, बाबू बाबू थांब थांब थांब. माशा नाही बसणार, बाहेर जाशील ना, माशा बसणार नाहीत त्याच्यावर. हे असं आहे, प्रत्येक दिवशी काही ना काही आणि ते आमच्या समोरच येतं, नेमकं आमच्या समोरच येतं. ते चावतो कशाला, चावतो कशाला तू? हे बघ, सांग सगळ्यांना, बघा मला कोणी मारलंय, सगळ्यांची बदुआ लागू दे त्यांना. सांग ते एवढं जोरात मारलं बिचारा काय, आणि डोक्यावरच आहे ना, ते डोक्यावरच आहे. नाही 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 नाही. जेवायला देणार, सकाळी दिलं ना जेवायला, आता देणार. हा परत परत जेवायला देणार बाबूला. हां, चला तर मित्रांनो, उद्या काय येतं आमच्या वाट्याला माहीत नाही, ते स्वामींनाच माहीत आहे. स्वामींनाच माहीत आहे ते. हो ना बाबू, तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करता? स्वामी बाबांना सांगायचं ना, मला कोणी मारलं स्वामी बाबा, मी काय केलं होतं कुणाचं. भूक लागली आहे. केवढा फटका लागलेला आहे तो, जोरदार अगदी. ओके, चला काय देणार आता, काय देणार. हे ठेवू बाजूला ठेवू. चला तर मित्रांनो, बघूया उद्याची सुरुवात काय होते आणि कशी होते. होणार ती चांगलीच होणार. हे कर्म वाया जात नाहीत. हे कर्म जे आहेत ना, चांगली गणना होते त्याची आमच्यासाठी तरी. कारण काय म्हणतात ना, 4 पैसे जरी आपल्याकडे असले, त्यातले 2 पैसे आपण जर कुठे वापरले, ते धन कधी कमी होत नाही. संचय करून धन वाढत नाही. चांगल्या कार्यासाठी पैसा आपला वापरला गेला, परमेश्वर पाठीशी आहे. काय वाटतं तुम्हाला? हे जे बोलते मी ते खरं आहे का? तुम्हाला विश्वास आहे का? नक्की सांगा मला कमेंट करून. तुमच्या कमेंटची मी वाट पाहीन. नक्की मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. मी कधी बोलत नाही, मी सहसा कोणत्या व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे आहेत आपले यूट्यूबर चांगले आहेत, बघणारे आपले सगळे माणसं जे चांगले ज्यांना पटतं ते लाईक करतात, कमेंट करतात छान आणि सबस्क्राईब पण करतात. त्यात माझ्या प्रत्येक व्हिडिओला, मी आज माझ्या व्हिडिओमार्फत सांगते, प्रत्येक माझ्या व्हिडिओला कमेंट येते त्या ताईंची. स्वामी समर्थ माझी आई असं चॅनलचं नाव आहे त्यांचं. त्यांची मला खूप छान कमेंट येते. ताई धन्यवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. छान कमेंट असतात तुमच्या. आणि कधी काय रिप्लाय द्यायचं राहून गेलं असेल तर व्हेरी व्हेरी सॉरी.